नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे. आता मी दुपारच्याला बनवते साबुदाण्याची खिचडी जेवणाला. मिस्टरांना तर आहे मासे खिचडी भात चपाती आम्हाला म्हणते साबुदाण्याची खिचडी. आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात टाकते बटाटा साबुदाण्यावर सारा भिजत घातला तर मी रात्री. हे बघा एवढा साबुदाणा असं बटाटा टाकल्यानंतर छान लागतं बघा. तूप टाकायचं पण मी तेलच टाकणार आहे. तुपातले भारी खिचडी बनते. चला आता मी बनवते. झाली मस्त सुंदर खिचडी. मी त्यात थोडीशी साखर टाकायचं, थोडंसं दूध टाकायचं आणि थोडंसं 2 मिनटं झाकून ठेवायचं त्याला आणि मग खायची. इतकी सुंदर लागते, इतकी भारी लागते ना टेस्टी खिचडी. म्हणजे सॉफ्ट पण होते आणि छान टेस्ट, असं तिखट गोड असं मस्त लागते खिचडी. 2 मिनटं झाकून ठेवायचं आणि गॅस बंद करायचा. कबुतरांचा आवाज येतो इथं. मैत्रीण आहे तर त्यांच्यासोबत मी एक त्यांच्या इथं जागरण गोंधळ होता ना, तिकडे गेलो होतो आम्ही. तर त्यांनी सकाळी ना साबुदाण्याची खिचडी बनवली होती. तर तेव्हा मी बघितलं होतं की त्या खिचडीमध्ये त्यांनी दूध टाकलं आणि थोडी साखर टाकली होती. मी म्हणलं दूध काय टाकलं, पहिल्यांदा बघितलं ना मी तसं. तर मग खिचडी पण छान झाली होती, मस्त टेस्टी. तर मी पण आता 2-3 वेळा तसंच केलं ना, तर खिचडी मस्त होती बरं का, छान सॉफ्ट. दूध टाकायचं थोडंसं म्हणजे आणि झाकून ठेवायचं, म्हणजे ती कशी सॉफ्ट होते, असे कडक नाही लागत खाताने, छान लागते. माझी मैत्रीण मध्ये बाई झाले खिचडी बघा, किती सॉफ्ट झाले सुंदर. ते नाण्यांना देते आणि सोनमला देते. त्या जिरे हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर टाकू शकता. सोनमला द्यायचे. हे आहे दुपारचं जेवण. आणि चमचा नाण्याला लई सर्दी झालेली आहे. तर धर बाबू, बाबू धर, बाबू धर, बिनकामाचा बाबू. त्याच्यासोबत दही खायची. खिचडी आणि दही लई सुंदर लागते. साखर टाकायची की त्याच्यात, दहीमध्ये साखर. मस्त दही आणि खिचडी खायची, लय भारी लागते. चहा बिस्किट खायचा. आता मी एवढा छान व्हिडिओ बनवला होता की आईला बरं वाटत नाही, आईला नजर लागली. तर त्या व्हिडिओला कॉपीराईट आलं तर मग ते जे मी व्हिडिओ बनवला तर त्याला डिलीट करायला लागलं आहे का नाही. जी नाण्याने म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक टाकली तर ते म्युझिकमुळे आलं का काय माहिती नाही मला. आणि मी आता माणसाला व्हिडिओ जर बनवायचा असेल त्याला लय मेहनत करायला लागते, की असं नाही की कॅमेरा चालू केला सगळं व्यवस्थित दाखवायला लागते ना, आहे का नाही. त्याला पण मेहनतच असते. मग आता ते माझा एवढा चांगला व्हिडिओ डिलीट करायला लागला. जाऊ दे, आपण दुसरा व्हिडिओ बनवू, आहे का नाही. जाऊ द्या. हे नाण्या बघा इथं त्याला बोर झाला आहे तो घरामध्ये बसून बसून. मस्त गरम गरम भात झालेला आहे. बटाटा तळला आहे मस्त तिखट चरचरीत. अख्खा मसुरा बनवलेले सुंदर टेस्टी झालेला आहे. नाही तर पापड पण तळलेले मस्त दिलचे. आता जेवण करायचं आहे मस्त गरम गरम. चपात्या पण आहे त्याच्यासोबत. हा बटाटा सोनमला इतका आवडतो बापरे, सांगायलाच नको, इतका आवडतो. आता स्वयंपाक झालेला. आता मी नाण्याला जेवण देते मस्तपैकी. आता मी बटाटा तळलाय, तर सोनमला पण आवडतो, नाण्याला पण आवडतं. आता या बटाट्यामुळे दोघांचे पण भांडणं झाले. तर मी माझ्या हाताने दिला असतं तर बरोबर दिला असतं ना बटाटा. बघा ह्या बटाट्याने पण भांडणं लावलेत यांच्यामध्ये. जाऊ द्या, मी बरोबर ॲडजस्ट करते. दोघांना सारखे बटाटा देते. तिने घातलेलाच आहे तरी पण. मस्त डाळ बनवली सुंदर झालेली. अजून जेवण नाही केलं, अजून खाल्ली नाही, पण मी टेस्ट करून बघितले थोडंसं. आपण आता काय बनवलं तर थोडंसं टेस्ट करून बघतो ना असं हातावर. तुम्ही बघितले पण नाही, छान झाले मस्त टेस्टी. चला आता जेवण घेतो आम्ही कोकणात फिरायला गेलो दिव्यागरला. तर जाताना आम्ही सकाळी निघालो, दुसऱ्या दिवशी येताना मग आम्हाला संध्याकाळी आम्ही तिथनं निघालो. आणि मग घाटातच आम्हाला लय अंधार झाला बरं का. तर कुणालच्या मम्मीला उलटीसारखं व्हायला लागलं, असं मळमळ व्हायला लागले. तर कुणाला काय म्हणला, मम्मी इथं नको थांबायला, घाट बरोबर नाही आहे. पण तरी त्यांना जास्त त्रास व्हायला लागला, ते मळमळ व्हायला लागले. म्हणून त्याने अंधारच असतो त्या घाटावरती. लई डेंजर घाट येतो बरं का. रात्रीचं कधी जायचं नाही चुकून पण.
तर मग थांबवली त्यांना, मग जरा बरं वाटलं. मग आम्ही निघालो का, मग असं डेंजर घाट आहे ना खरोखर. खाली उतरलं की लगेचच पुणे येतं, इथनं जवळच आहे. ते एक झालं का खरंच डेंजर घाट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.